नमस्कार मंडळी. आज कामावरून यायला जरा जास्तीच उशीर झाला, पण येताना मी श्रावणीसाठी खास माकुली आणि बांगडा घेऊन आले. तिला मासे खूपच आवडतात. दुपारचे 2:30 वाजले होते आणि मी तेव्हा घरी पोचले होते. दुपारच्या 2:30ला सगळ्यांचं जेवण झालेलं असतं, निदान तुमचं सुद्धा, हो की नाही? कमेंट करून नक्की सांगा. माझ्या घरामध्ये 2:30ला मी घरी येते. घरी आल्यानंतर आणलेले मासे स्वच्छ करते. प्रत्येक रविवारी तिला लवकर जेवण हवं असतं, पण मलाही खूप वाईट वाटतं की मी कधीच तिला स्वयंपाक लवकर बनवून देत नाही. करणार काय, शेवटी तर कामावर तर काम करायलाच पाहिजे. कितीही लवकर गेले तरी कामावर काम असतंच आणि मला लेट यावंच लागतं. मग मलाही दुःख वाटतं की माझ्या पोरीला मी एक दिवससुद्धा स्वयंपाक लवकर बनवून देत नाही. पण काय करणार, परिस्थितीनुसार हे करावंच लागतं मला. पण तिचा लाडका बेत करायचं म्हणजे तर थोडं मेहनत तर लागेलच ना. मी म्हटलं, वाट बघ बाळा. आणि तिची आवडते माकुले आणल्यामुळे ती वाट बघितली. मग पटपट माकुले स्वच्छ करून घेतले आणि बांगडेसुद्धा स्वच्छ करून घेतले. आणि तिने पण मला हेल्प केलं बरं का. कांदा, टोमॅटो, मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं तिने कट करून दिले. मी मग कढई तापायला ठेवले आणि कढईमध्ये भाजी बनवायला घेतली. भाजी बनवायला म्हणजे तुम्हालाही दिसेल, तुम्हीही नक्की ट्राय करा. अशी माकुली बनवा, खूपच छान लागते चपातीबरोबर आणि भाताबरोबर. तेलामध्ये कांदा टाकून छान परतून घेतले. त्याच्यामध्ये मीठ, हळद, तिखट सगळं मसाले वगैरे टाकून छान परतून घेतले. टोमॅटो मी नंतर घातले बरं का, कारण की मला टोमॅटो आधी नव्हतं घालायचं, कारण की मला मॅश करायचं होतं ते. मग टोमॅटो नंतर घालून धने पावडर वगैरे जिरे पावडर घालून ते सगळं चांगलं परतून घेतले आणि छान धुतलेले माकुले, मीठ लावून ठेवलेले माकुले त्यात घातले. त्याच्यानंतर ते छान असं पाणी न वापरता असं शिजवून घ्यायचं, कारण की पाणी आधीच सुटतं त्याला. पाणी अजिबात वापरायचं नाही माकुलीला. मग छान अशी भाजी तयार झाली. त्याच्यानंतर मला पुन्हा बांगडे फ्राय करायचे होते. बांगड्यांना तर मसाला वगैरे लावले होते. आणि ऐका, बांगडे हे माझे आधीचे होते ते मी फ्राय करायला घेतले आणि जे नवीन बांगडे आणले होते ते पुन्हा मी फ्रीजमध्ये ठेवले, कारण की आहेत तेच खाऊया, उगाच वेस्ट का करायचं, म्हणून ते स्वच्छ करून हळद मीठ लावून मी फ्रीजमध्ये ठेवून टाकले. मग बांगडेसुद्धा फ्राय करायला टाकले आणि मोठे बांगडे असल्यामुळे पोटामध्ये काय म्हणतात ना, ते छोटे छोटे अंडे होते, भरपूर होते. मग ते अंड्यांचीसुद्धा मी भाजी बनवली बरं का, फ्राय केलं. तिकडे बांगडे छान फ्राय करायला टाकले आणि फ्राय करतच आहे, म्हणजे होतच आहे फ्राय. बांगड्यांच्या अंडे असतात ना, त्याची चव वेगळीच असते आणि सर्वात जास्त म्हणजे ते आम्हाला आवडत नाही, माझ्या मुलीला फार आवडतं, म्हणजे श्रावणीला. मग त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, ते माशांचे अंडी सगळे स्वच्छ धुतो. त्याच्यामध्ये हळद, मीठ, परत थोडेसे मसाले, सुके मसाले वगैरे, थोडंसं तांदळाचं पीठ आणि रवा आणि कांदा, कोथिंबीर हे सगळं घालून, ओली मिरची असते ना, ते बारीक चिरलेली मिरची सगळं घालून छान असं म्हणजे त्याचं एक हे करते, कालवून घ्यायचं. असं कालवून घेतले बघा. मग त्याची अशी पोळीसारखी त्याच्यावरती ठेवायची, भाकरीसारखी थापायची. मग नंतर ते, आता तर दिसतं आपल्याला की ते भाकरीसारखं होईल, पण नाही, नंतर ते आपणच वेगवेगळं असं सुटसुटीत असं होतं आणि खूप छान लागतं बरं का खायला. खूपच छान लागते. आणि जास्तीत म्हणजे बांगडे फ्रायपेक्षा हे खूप छान लागतं. नक्की एकदा ट्राय करा. माझी मुलगी तर ह्याच्याबरोबरच चपाती किंवा भात तिला खूपच आवडतं. आणि कलर पण बघा किती सुंदर आले आहे. बिचारी श्रावणी 3:30 वाजेपर्यंत वाट पाहिली जेवणाची. लास्ट जेवण तयार झालं. मग मी स्वयंपाक झाल्यानंतर लगेच गॅस वगैरे धुवून, कारण की नंतर मला पुन्हा कामाला जायचं असतं. मग मी परत गॅस वगैरे स्वच्छ करून सगळं पुसून घेतले. मग तिला म्हटलं, आता झालं एवढं, गॅस पुसून झालं तर तुला वाढून देते. आणि जेवण गरम पण होतं, त्याच्यामुळे गॅस वगैरे पुसून घेतले. छान असा गॅस कट्टा क्लीन झाला. आता तिला वाढून देते, कारण की खूपच भूक लागली होती बिचारीला. आणि 3:30 वाजेपर्यंत कोण उपाशी असते, पण माझी लेक बिचारी उपाशी असते. तिला कळतं की बाबा मम्मा काम करून आले, असं ती विचार करते. आणि नंतर मग तिला जे बनवलं होतं मी, भात रात्रीचं होतं आणि माकुलीचं सुक्कं केलं तर ते दिलं आणि ते अंडे फ्राय केले ते, आणि बांगडासुद्धा हे देऊन तिला ताट दिलं. मग ती छान जेवण करायला लागली आणि मी पण फ्रेश होऊन जेवायला असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.